आपण पाहणार आहोत लकवा मारण्याची कारणे. तर यामध्ये फर्स्ट आहे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न होणे. हे महत्वाचं कारण याचं आहे. उच्च रक्तदाबामुळे तुमचे जे रक्ताच्या वाहिन्या असतात त्या फुटल्या जातात. दुसरं आहे अनियमित हृदयाची गती. जर हृदयाचे जे ठोके असतात ते कमी जादा झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला लकवा मारू शकतो. मधुमेह रक्तवाहिन्यांवर परिणाम मधुमेहामुळे होऊ शकतो. याचा पण डायरेक्ट परिणाम लकव्यावर होतो. धूम्रपान किंवा मद्यपान यामुळे रक्तामध्ये आपल्या ब्लॉकेज निर्माण होतात. याचा डायरेक्ट थेट परिणाम हा लकव्यावर होऊ शकतो. उच्च कोलेस्ट्रॉल मध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि आपल्याला त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि अनुवंशिकता यामध्ये आपल्या परिवारामध्ये जर असा काही प्रॉब्लेम असेल तर हा रेग्युलर प्रमाणे होऊ शकतो. आता लकवा टाळण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो? तर लकवा टाळण्यासाठी आपण लसूण आणि हळद हे आपण वापरू शकतो. लसूण रक्त पातळ करते, रक्तप्रवाह सुधारते. लसूण हे सकाळी तुम्ही 2-4 पाकळ्या खाऊ शकता. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे दुधात टाकून हळद रोज 1 ग्लास तुम्ही पिऊ शकता. आवळा आणि लिंबू शरीरातील अँटीऑक्सिडंट वाढवतात आणि रक्तवाहिन्या मजबूत करतात. त्यामुळे त्याचा रोज 1 ग्लास आवळा रस तुम्ही पिऊ शकता. कोमट पाण्यात तेल मालिश, कोमट तेल नारळ किंवा मोहरीचे तेल लावून शरीर हलक्या हाताने मालिश केल्यावर सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकतो. रक्तप्रवाह सुधारतो आणि ज्या स्नायूमध्ये ताठरपणा किंवा लकवा आल्यासारखं वाटतं जाणवतं अशा ठिकाणी तुम्ही ते लावू शकता. योग व प्राणायाम, भ्रामरी, अनुलोम विलोम व कपालभाती प्राणायाम नियमित करा. यामुळे काय होईल, तुमच्या शरीराचे जे पूर्ण अवयव आहेत ते योग्य रीतीने कार्य करण्याला सक्षम होऊ शकतात. मेंदूला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो. हिरव्या पालेभाज्या खाणं खूप महत्वाचं आहे. शरीराला आवश्यक पोषण मिळतं या हिरव्या पालेभाज्यामुळे. कोरफड रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकू शकतं. गुलकंद किंवा बदाम, गुलकंद आणि भिजवलेले बदाम स्मरणशक्ती वाढवतात, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. त्यामुळे भिजवलेले बदाम तुम्ही रेग्युलर आहारात किंवा खाण्यात वापरा. आणि जर प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे.